हॅलो एव्हरीवन. तर आज आहे माझ्या बहिणीचा MSCETचा पेपर. तर मी अजून माझी मम्मी जाणार माझ्या बहिणीला सोडायसाठी. तर माझ्या बहिणीला मला आशीर्वाद घेऊन घे. आज चुटकीचा पेपर आहे CETचा. तर तिथं जाते का मांडणारच आहे अभ्यास. काही आपलं होत नाही जास्त. सध्या आशीर्वाद घेणं सुरूच आहे. तो पासवर्ड मी मागत आहे फक्त आमच्या घराचे सदस्य. सईचा पेपर आहे. अभ्यास का केलेली माहीत का केलं अभ्यास नाही केलं. हिनं अजिबात बुक काही खोलली नाही. तिथं पेपर द्यायला चालली तिथं. आता कोणी खानदानी मिळून चुटकीला आम्ही सोडायला चाललो तिथं. अशी बहुत स्कॉलर पोरगी आहे बिचारी. कोणी चोरून नाही नेला पाहिजे म्हणून सगळं सलामतीमध्ये आम्ही सगळेजण चाललो सोडायला शाळेमध्ये. बहुत ऊन आहे. मला सोडून चालले मी. आम्हाला पहिल्याच ऑटोवाल्याने रिजेक्ट करून टाकलं. नाही म्हणजे आम्ही तिथे नाही. तर आता दुसऱ्या ऑटोवाला बघणार आहोत आम्ही त्यासाठी. बहुत ऊन आहे. आता ज्यांनी लोक गोरे आहेत त्यांच्यासाठी स्कार्फ बांधणं जरुरी आहे. नाही तर ते स्कार्फ नाही बांधत त्यांच्या असर असा होऊन जाईल. म्हणून तुम्ही स्कार्फ बांधावी. अशा तऱ्हेनं रंग फिका पडून जाणार तुमचा. मीच एक छोटा मोठा एक्झाम्पल आहो. आता का स्कार्फ बांधायचा आता अर्ध रंग गेलाच आहे. आता जाऊ दे म्हणलं म्हणून हे स्कार्फ बांधून आहे. म्हणून मी स्कार्फ बांधून नाही. जाऊ दे आता जातो तुझा. ऑटोवाला पण भेटायचंच आहे. आता ऑटोवाला कसं भेटतं माहीत नाही. अशा तऱ्हेने आम्हाला ऑटो भेटून गेला. आम्ही बसून गेलो 3 पण जण. बहुत दिवसानंतर आम्ही ऑटोमध्ये बसलो होतो बऱ्यापैकी. तिथं मम्मी चिडत आहे. बहुत उन्हासोबत गर्दी पण फ्री भेटली आम्हाला. हॅलो आता सेंटर मध्ये चुटकीच्या बजाज पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये. चुटकीने पांढरीला पाहून ठेवला होता म्हणून तिने ओळखली काही शाळा. एवढं मोठा बोर्ड नाही ओळखली तिने. एक्झीमध्ये रस्ते आठवण नाही. अशा तऱ्हेनं कुठून आणले आम्हाला पण नाही माहीत. सिटीमध्ये आम्ही जास्त येत पण नाही. आमच्याकडचे पाठवत पण नाही. आमच्याकडे याच्यामध्ये काही आहे नाही. बरोबर चालवता नाही येते गाडी सिटीमध्ये. तर आता ॲटोने यायला लागते. नाही तिथे एकटीच यायला लागेल. येशील एकटी. आता माहिती नाही किती तुके मारते किती जागेवर लागते तुके. अशा तऱ्हेने आता आम्ही आलेले आहोत. आता अंदर जातो. कॉन्फिडन्सची कमी नाही. चुटकीमध्ये भरपूर आहे. तुम्हाला उसने पाहिजे असेल तिने मागाजू किती तुके मारायचं. आता पाहू रिझल्ट आल्यावर. पेपर इच्छा आहे ना माझी. मम्मी तिथं टिलटिल करताय जाऊ जाऊ इकडं तिकडं. फोटो वगैरे इकडे चिपकवणी सुरू आहे. अशा तऱ्हेनं मम्मी सगळ्याला मदत करायचे प्रयत्न करत आहे. मम्मीला वोट द्यायचो जेव्हा ते उभी होणार प्रचार करायसाठी. आम्ही बहुत लवकर चालले गेलो होतो म्हणून बाकीचे लोक यायचेच आहे. तर एवढे लोक येऊन होते आमच्यासोबत. त्यांना पण भीती वाटत होती वाटते लवकर पोहोचायची. तर आम्ही वरतून खाली येऊन गेलो. तरी पण नाही का माझी मम्मी वाट पाहत होती काही लागन तर मग सांगन म्हणून ते. तर जोपर्यंत ते अंदर गेले नाही क्लासरूमच्या तोपर्यंत मी थांबूनच राहिलो. आम्हाला माहित नाही आम्ही कुठं चाललो होतो. ॲटो भेटायचा चक्कर म्हणजे माहित नाही. मम्मी ॲटो ॲटो नाव घेतं सगळं कुठे गेलं तर तिथं आम्ही पैसे काही विचारलं नाही. डायरेक्ट गेलो कारण की आम्हाला माहित नाही आम्ही कुठे चालू होतो. तर आता आम्ही चालू आहे गोष्टी आमच्या घराजवळ. ऑटोवाला कसा अलगू म्हणून मी तोतडी आहो. माझे काही दोस्त नाही. माझी मम्मी पण तोतडी आहे. अशा तऱ्हेनं अलग नेलं आपल्याला रस्ते थोडी वाईट. दोन्ही वेळाने ऑटो दोन्ही वेळाने ऑटोवाल्याने आम्हाला दुसऱ्या रस्त्याने नेलं. तर आम्हाला काही माहित नाही शाळा कुठं आहे म्हणून. आता त्याच्यामुळे आम्ही पहिली वेळाच गेलो तिथं. जेव्हा हे चुटकी सोबत जाते ना काही ना काही खाऊन नेते ना. मी सोबत गेली ना एक काही मला चालली नाही तिथं. असे भेदभाव करते हे लहान पोरीनं मोठ्या पोरीमध्ये. पेपर कसा गेला कालचा सांग ना. एवढ्या मेहनतीने व्लॉग बनवलं पूर्ण मोठा परी. सांग ना कसा गेला पेपर. माझी बहिणाचा पेपर गेली आहे. सांग ना. अरे सोपी गेलं घाट चला असं काही 2 डायलॉग मार. हा डायलॉग 2 लाईनी मारायला का चालल्या. तुके मारले माहित आहे. पेपर कसा गेला. पेपर पेपर वाणी गेला. सांग ना. असा एक्सपिरियन्स कसा होता.
फेलवाच्या प्रोसेसच्या. एक्सपिरियन्स थंडी लागली पेपर देतात एसी होती चालू आता थंडी लागली. आमची एसी नाही ना, आम्हाला एसी सवय नाही. आम्ही जास्त कूलर पण नाही लावत, आम्हाला हवा जास्त आवडत नाही. आता डोकं दुखलं पेपर काय थंडी असे काही असतं. आणि डोकं चालले नाही, एकच डोकं आहे दिलानीले. तर आता रिझल्ट लागल्यावरच पाहू किती तुके लागले ते जाग्यावर. चला काय, थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.